नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रमोद पवार क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज आलेलो होतो श्री चक्रधर स्वामी महानुभव आश्रम मध्ये। तर याविषयी खूप येते सर खूप रहस्यमय माहिती आहे। तर चला तर आपण ती माहिती आहे ती जाणून घेऊयात। अकराव्या शतकामध्ये पूर्ण परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामी या उभय गंगा तीराला भ्रमण करीत असताना या ठिकाणी आले। कारण त्यांनी जे व्यसन स्वीकारलं होतं, जीव उद्धरण्याचं व्यसन स्वीकारल्यामुळे आर्तजीवांना दिवसत या ठिकाणी आदित्याचं मंदिर होतं। समस्त भक्तजनासहित स्वामी इथे आले। या ठिकाणी जे तुम्हाला स्थान दिसतं, ज्याला आपण परम पवित्र अशा ठिकाणी वास्तव्यात राहून स्वामींनी एक रात्री इथं मुक्काम करून त्रिकाळ पूजा अवसर भक्तजनांकडून करून घेतला आणि इथे ज्ञानाचं प्रबोधन केलं। या संसार चक्रातून सुटण्याचा जो उपाय आहे, मार्ग आहे, मोक्षाचा मार्ग आहे, तो स्वामींनी या ठिकाणी भक्तजनांना कथन केला आणि त्यांच्या चरण स्पर्शाने पुनीत झालेली ही जी काही जागा दिसते, जे आपण स्थान या नावाने ओळखतो, ती ही जागा आहे जिथे अवघा महानुभाव पंथाचे संस्थापक म्हणून जे स्वामींकडे पूर्णत्वाने पाहिलं जातं, त्या ठिकाणी त्यांच्या चरण स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीला वंदन करण्यासाठी ही जी जागा आहे, एक मंदिराच्या रूपाने, चतुर्विध साधनाच्या रूपाने, स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक हे जे पंथीय जे चौसाधन आहे त्याच्यामधलं हे अमौलिक असं हे स्थान आहे, जिथे अवघा पंथ नव्हे अवघा समाज नतमस्तक होऊन त्या प्रति त्या परमेश्वराचं आठव चिंतन आणि मनन निधिध्यासन करत असतो आणि मुक्तीचा मार्ग या मंदिराच्या रूपाने, त्या स्वामींच्या चिंतनाने, त्यांनी सांगितलेल्या ज्ञानाच्या योगाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो। दंडवत प्रणाम।